रामेश्वरा, काय करावे या पायाच्या दुखण्याला बाई. अरे विष्णू, नुसता हादडत बसलायस तर आईची सेवा कर, पाय दाब ना जरा. काय गो आई, पाय दुखायचा थांबला का तुझा? हो, तसा सुभद्रेच्या हाताला गुण आहे हो. पण ज्या जोरानं ती माझ्या पायाचे तळवे चोळीत होती ना, त्यावरून आम्ही लगेच ओळखले आमचे येणे तीच पसंत पडलेले नाही. अगो नाही गो आई, अगदीच तसे काही नाही. तुम्ही सगळी आवराआवर झाल्यावर आलात आणि त्यात तिला नव्याने स्वयंपाक करावा लागला म्हणून थोडीशी चिडचिड झाली असेल तिची. काही सांगू नकोस हो मला. मी काय तिला आज का ओळखते? तू खा. तिचे हरवलेले यजमान आले का परत? अगो आई, नाही, अजून नाही आले. आणि उगाच तो विषय काढू नकोस गो. नाही नाही, म्हणूनच ती अशी तिरमिरलेली. तुला त्रास देते ना, ठाऊक आहे हो आम्हाला. म्हणूनच 4 कामे तिच्या गळ्यात मुद्दाम घातली. तेवढीच तुला विश्रांती. बरं आई, मी काय म्हणते, हे सगळं जाऊ देत. मला सांग, हे बाकीचे सगळे काय चालले? काय चालले आहे म्हणजे? अगो काय म्हणजे काय? तुम्ही सगळे मुळी सामान सुमान बांधूनच इथे आलात. आणि काल तर तू भाऊसाहेबांना सांगत होतीस की तुम्ही सगळे इथे कायमचे राहायला आलात. हो मग? हो मग म्हणजे सगळीकडची दारे जर बंद झाली तर आम्ही करायचं तरी काय? अरे काय बोलतोयस तू? जरा व्यवस्थित सांगणार आहेस का? अगो ताई, इतकी वर्ष भाऊसाहेबच आम्हास महिन्याचे रसद पुरवित होते, परंतु महिन्याची रसद पुरवित होते म्हणजे महिन्याचे रसद पुरवित होते. अगो आई, आणि तू मला हे काहीच सांगितले नाहीस? यातले काहीच कसे मला माहित नाही? अगो, तुझे वडील गेल्यानंतर आम्हास त्यांचाच तर आधार आहे. अगो, मध्यंतरी माझ्या 2 मुलींच्या लग्नाच्या वेळीस आपल्या जमिनीचा तुकडा गहाण टाकला होता आणि तो सावकाराने हडपला. हडपला? असा कसा हडपला? अगो, 2 वर्षाचे व्याजच नाही दिले. मग काय होणार मला सांग? अरे माझ्या कर्मा. अगो, अलीकडे प्रपंच वाढला आणि फारच ओढाताण होऊ लागली. तशी आई म्हणाली, चला ताईकडे, आपल्या ताईकडे महासागरच आहे, आपले 4 थेंब काही भारी पडायचे नाही. तशी आलो. उत्तम केलेत विष्णू, आपण सगळे आलात ते. अहो साखरताई, सावकाश. नमस्कार कर. औक्षवंत. विष्णू, तसे आहे, तुमच्यासारख्या मंडळींना पुण्यात राहून बरेच काही करता येण्यासारखे आहे. नोकरी व्यवसाय करून 4 पैसे कमवून पुन्हा गावी जाता येईल. आपण पाहूयात काय जमते आहे ते. आणि साखरताई, आपण आमच्या ताई काकूंच्या आई, म्हणजे आम्हा आजीच्या ठिकाणी. तेव्हा आपणास काही लागले सवरले तर हक्काने सांगावयाचे, संकोच करावयाचा नाही. चला विष्णू बुवा, आता आपण आम्हा सविस्तर सांगा, काय करता येते आपणास? का गो, तुझा चेहरा का असा पडला? नाही आई, आता मी स्पष्टच सांगते, कोणी काहीही म्हणत, तुम्ही हे असे कायमचे इथे राहायला आलेले मला आवडलेले नाही. श्रीहरी श्रीहरी. अगो बे सरस्वती, पाणी दे. बस. झाले का देवदर्शन? हो, यथास्थित झाले. या. बरे, ऐकलेत का? आज जरा काहीतरी घरी गोडाधोडाचे करा जेवावयास. इतक्या दिवसापासूनचे मनावरचे एक ओझे उतरले आणि सुदैवाने आज बाळंभटजी आहेत आपल्याकडे. परमेश्वराचे आभार मानताना यथास्थित साग्र संगीत यथाविधी नैवेद्य दाखवता येईल त्यांच्या हाताने. काय बाळंभटजी? नक्कीच. अहो, देवाला साकडे घालणारे सर्वत्रच असतात, पण त्याच देवाने काम केल्यावर त्याचे आभार मानायला विसरतात. आता तुम्ही एवढ्या उमाळ्याने हे करणार म्हटल्यावर बाळंभटजी सर्वतोपरी सेवेस हजर आहेत. बरे, असे विचारायचे होते, आपण मूळ घरी जाण्याचे कसे ठरवित आहोत? दादा
दादा उद्या ते घर सोडित आहेत. क्लेशकारक असले तरी परिस्थिती वस्तुस्थिती मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. तेव्हा ते तिथनं गेल्यानंतरच आपण गेलेले बरे. निष्कारण बखेडा उभा राहायला नको. भाद्या कळवणार आहे मला. माझ्या मते आपण उदयिक सकाळी निघावे हे बरे. बर, मुले अगदी उतावीळ झाली आहेत घरी परत येण्यासाठी. साहजिक आहे. हो, यमुनेचा चेहरा इतका पडलेला का? यमे, ये बाळ इकडे. काय रमाबाई, तुमचा चेहरा एवढा म्लान का? उद्या आपल्या घरी जावयाचे आहे ना? हो. पण अण्णा, तिथे काका काकू नसतील ना हो? काका अधूनमधून मला रागे भरायचे, पण ते माझे खूप लाड करायचे. मला पेरू काढून द्यायचे, माझ्या भावलीचे डोळे रंगवून द्यायचे, खूप लाड करायचे. आणि ते म्हणत असत, यमे रट्टा दिन ह. ते देखील किती गोड वाटायचे. अण्णा, मला नाही करमणार काका काकूंशिवाय. हा गोडवा जेव्हा त्यांना कळेल तोच सुदीन म्हणावयाचे. हो यमे, आम्ही कमी का समजावले त्यास? परंतु सध्या त्यांच्या मनात काही निराळेच चालले आहे, त्यास कोण काय करणार? परंतु यमे, एक दिवस असा निश्चित येईल ज्या दिवशी आपण पुन्हा सारे सारे एकत्र असू. परंतु तुर्तास आपण आपल्या मूळ घरी परत जात आहोत, यातच आनंद मानायचा. हो. शिवाय आता मूळ घरी गेल्यावर रमाबाईंच्या मंगळागौरीचा थाट आहे. काय? काय ग यमे, जावई बापू यायचेत ना मंगळागौरीला? अगं आई, खरे तर तेच घेऊन येणार होते मला इकडे, पण मुंबईहून स्वामी दयानंद सरस्वती आले आहेत ना व्याख्याने देण्यासाठी, म्हणून हे तिथेच थांबले आहेत. बाळंभटजी, हे दयानंद सरस्वती म्हणजे तेच नव्हे? मूर्तीपूजा न मानणारे? हो, तेच. आर्य समाजाची स्थापना करून आता त्याचा प्रचारही करीत आहेत. पुण्यास येत आहेत. आमचा माधव नवमतवादी आहे, तेव्हा त्यानेच निमंत्रण दिले असणार. पण सनातनी मात्र त्यांच्या विरोधात उभे ठाकणारे नक्कीच. त्यांच्या व्याख्यानाच्या वेळी मोठा बाका प्रसंग उभा राहणार आहे असं चिन्ह आहे. यमे, यमे काय झालं? यमे, यमे, पाणी दे. यमे, बाहेर आपले नीट लक्ष असू द्यावे. न्यायमूर्तींची तशी विनंती आहे. या आपण. आगाशे, सर्व काही आलबेल? चिंता नसावी. माधवराव, तुमचे जातीने लक्ष. स्वामीजींच्या प्रवचनाने ही भिडेवाड्याची वास्तू पावन होणार आहे. या भिडेवाड्याला ऐतिहासिक वारसा लाभणार आहे हो. शिवाय आपल्याला अपेक्षित असलेले विचार मंथन स्वामी दयानंद सरस्वतींच्या आगमनामुळे पुण्यातील लोकांमध्ये सुरू झाले, हे आपले यशच म्हणावयास हवे. होय, स्वामींची भाषा अत्यंत परखड आहे. त्यामुळे प्रचलित रूढींच्या विरोधातील त्यांचे विचार लोक शांतपणे ऐकून घेतात. सनातन्यांसाठी हा फार मोठा धक्काच आहे. त्यामुळे राम दीक्षित आपटे शास्त्र्यांसारखी मंडळी चौताळून उठलेली आहे. आपल्या मिरवणुकीच्या प्रकारामध्ये फार मोठा बखेडा उभा करण्याचा त्यांचा मानस अगदी स्पष्ट आहे. अहो, सकाळपासून गल्लीबोळांमध्ये त्यांची तयारी चालू आहे. ही इष्टापत्ती आहे माधवराव. त्यामुळे सुस्त समाजाला जागृत करण्यासाठी आणि या सनातनांचे ढोंग उघडकीस आणण्याची आपल्यासाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे असे मी मानतो.
आणि त्यामुळेच तुमच्या प्रिय तुकाराम महाराजांच्या ओवीचा दाखला देतो. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. कसे भांडारकर? काका, नेहमी तुमच्या वाणीला धार असते. आज बाहू देखील स्फुरण पाहू लागलेत. बरे, पण ज्योतिराव फुले कसे नाही आलेत अजून? येतो असा निरोप आलाय, येतील. ज्योतिरावांचे पुढारी पण मिरवणुकीस देऊन आपण चूक तर नाही ना केली. सनातन्यांना त्यामुळे अधिकच चेव चढेल. असे पहा आगाशे, स्वामी दयानंद सरस्वतींच्या मते जातीभेद अजिबात असता कामा नये. स्त्रिया शूद्रांसह साऱ्यांनाच वेदाभ्यासाचा अधिकार आहे आणि ज्योतिराव फुलेही हेच सांगत आहेत. आणि केवळ ते सांगून थांबलेले नाहीत, तर त्यांनी मुलींसाठी शाळा काढून ते करूनही दाखविलेले आहे. ज्योतिरावांविषयी आमच्या मनी प्रचंड आदर आहे. ते आमच्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि कार्याने फार मोठे आहेत. त्यामुळे या मिरवणुकीचे पुढारी पण त्यांनी स्वीकारणे हे अगदी योग्य आहे. खरे आहे माधवराव. कधी कधी समाजातील काही प्रवाह दोन पुढाऱ्यांमधील दरी वाढावी अशी खबरदारी घेत असतात. परंतु ज्योतिरावांना पुढारी पण देऊन या दरीवर सेतू बांधण्याचे काम माधवरावांसारखा द्रष्टा मवाळच करू जाणे. स्वामीजी आले, स्वामीजी आले, स्वामीजी आले, स्वामीजी आले. नमस्कार. 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 दारू अरे झाली की नाही ती खीर? कधीचा नुसता ढवळतोयस. जे काही घडते ते विपरीतच. परमेश्वरास ठाऊक कसे होणार. काय रे मोरोबा, नाही चिंतेत दिसतोयस. काय झाले तरी काय? नाही. अरे असे काय? नेहमी तर हसत मुख असतोस, मग आज या आठ्या का? काय म्हणावे ताई, अहो आपलेच दात आणि आपलेच ओठ. जाऊ द्या झालं. आता सांगतोय की देव तुला एक रट्टा. ताई, म्हणावी तर गोष्ट लहान, म्हणावी तर मोठी. मोरू अरे बरेच तेल जाळलेस हो नमनाला. आता बोल बरं चड्डीशी. ताई, काल तुमची माणसे आली ना माहेरची. नाही म्हणजे आपलीच माणसं हो सगळी, प्रश्नच नाही. मी स्वतः जातीने लक्ष दिले हो सर्वांकडे. अंथरुण पांघरुण सारे मी केले. पण आपले शंकरराव नाही नाही म्हणता माधवरावांच्या खोलीत निजावयास गेले. आता माधवरावच ते एका शब्दाने बोलले नाही तो. पण आता सूर्य डोकीवर आला तरी अजून लोळत पडले शंकरराव माधवरावांच्या खोलीत. काय? शंकर माधवाच्या खोलीत निजलाय? नाही म्हणजे माधवरावांचे तसे काही म्हणणे नाही हो. पण आपल्यास कळावयास हवे ना. मी म्हणतो बरे नाही दिसत हो. चांगले चालले हो. इथे आमच्याकडून थोडीशी काही चूक झाली की लगेच अख्खा वाडा घेते डोक्यावरती ही ताई. पण आता स्वतःचा भाऊ असा वागतोय तेव्हा नाही काय बोलणार. मरू दे तिकडे, बघतेच मी. फुलामध्ये फुल फुल हुंगावे जाईचे. हो बाई, काय हे धाडस. शंकर उठ. कोण आहे? अगं निजू दे ना ताई जरा वेळ. हंगाम मोडून आलाय प्रवासाने. छान गाड निजलो होतो तर आलीच उठवायला. जा, अजून 2 घटका तरी उठवायला येऊ नकोस मला. लाज नाही वाटत? दिवसा ढवळ्या असा लोळत पडलाय आणि तेही या खोलीत. आणि काय रे, कुठल्या अधिकाराने पलंगावर झोपला तेही माधवाच्या? अगं माधवाला काही वाटले नाही तर तुला काय त्रास? हा, आणि तू तर माझी सख्खी बहीण आहेस ना. माधवाने स्वतःहून निजावयास सांगितलंय मला इथे. तेव्हा तुझी बडबड थांबव आणि जा इथून. माधव आणि भाऊसाहेब काही बोलत नाहीत म्हणून गैरफायदा घेऊ नकोस त्यांचा. खबरदार पुन्हा या खोलीत पाऊल टाकलास तर. चल एक. छान छान, हे चांगले आहे माधवाचे. अगोदर माझ्याशी गोड 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 वागायचे आणि नंतर तुझ्याकडे येऊन तक्रार करायची. छान, चांगली रीत आहे रानड्यांची. शंकर, रानड्यांची रीत बात करायची लायकी आहे का तुझी? आणि काय रे, स्वतःहून तुम्ही इथे आला आहात. आम्ही निमंत्रण नव्हते धाडले. असं याला आला आहात ना तर आश्रितांसारखेच वागा. आणि ते जर जमणार नसेल तर चाल तेव्हा. रीत बात काढतोय रानड्यांचे.
भूतात्मा परमात्मा च मुक्ता नाम पर. काय हो, कशी आहे यमुना? बरी आहे ना? काही नाही हो, सूतशेखराची मात्राच आठवली मोरावळ्यातून, तशी आली भानावर. थोडे पित्त झाले होते. अजबच आहे ना, काय एवढी पोर, पित्त कसले? जेवण खाण टाकले ना, पित्त होईल नाही तर काय. जेवण खाण टाकले आहे म्हणजे लेकीचा जीव तिकडे गुंतलाय. मग ठीक आहे, त्यात नवल कसले, आईच्याच वळणावर गेली आहे म्हणायचं. ईश, खोटे का बोलतोय मी? तसं नव्हे हो, पण यमुनेचे म्हणजे खरोखरच. रात्री धड जेवली नाही, सकाळी बळेबळेच एवढासा कसला तरी घास खाल्ला. आम्हीही मोकळे सोडले. म्हटलं माहेरी आलीये, वागू दे मनाच्या लहरीप्रमाणे. पण हिचे मुळी खाण्याचे नावच नाही. जरा जातीने लक्ष द्या हो, नाहीतर आपल्याकडून तिच्या खाण्यापिण्याची आबाळ झाली असे व्हायचे. पुन्हा माहेरपणास धाडणार नाहीत रानडे मंडळी तीस. अहो वंश आहेत ना खमक्या, भरवतायत तिला. 2 उपदेशाचे वळसेही देतीलच, तुम्ही नका काळजी करू. असो, आता पुन्हा लक्ष द्या नीट. भूतात्मा परमात्मा च मुक्ता नाम परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च. जेवा सावकाश. आता काय लहान आहेस का गो भरवून घ्यायला? आधी काही खायचे प्यायचे नाही, भोळ येऊन पडायचे आणि मग हे असे लहान मुलासारखे भरवायला लावायचे. भारी लबाड झाली असो यमे काय. आता दष्ट पुष्ट करते तुला, चांगले धम्मक लाडूच घालते बघ पाठीत. अरे काय गो, ही अशी घरच्यांची आठवण काढून कोणी खाणेपिणे सोडते का? हे चालायचे नाही हो. उलट सासरी गेल्यावर घरच्यांनी म्हटले पाहिजे, माहेरी गेल्यावर यमीला आईने चांगले नाहू माखू घातले हो. जाताना कशी पडवळाची शेंग होती आणि येताना भोपळ्यात बसून आली. आत्या, जर आपण जास्त वेळ माहेरी थांबलो तर नवरे दुसरे लग्न करतात का ग? अगो बाई, करत असतील गो. या पुरुषांचा काही भरोसा नाही. करेनात का, आपल्याला काय, तू आपली जेव. दूर गेली भातुकली झुले